या मंडळी सुपारी तोडायला. अरुणे बघा काढली सुपारी. असा लागलेला असतो झाडाला सुपाऱ्यांचा घड. कोवळ्या सुपारीचं आवरण केशरी असतं. हळूहळू ते सुकत जातं आणि आतमध्ये सुपारी परिपक्व बनत जाते. या सुपाऱ्या लागतील हाताला, पण सगळ्याच नाही लागत. उंच असतात झाडावर, पाडेकरी लागतो पाडायला. अशा दोरीत ओवून ठेवल्या जातात. बाहेरून आवरण सुकलेलं असेल तर सहज ओवल्या जातात. साध्या दगडाने चेचून आवरण वेगळं केलं की हाती लागते ती सुपारी, जिची आपल्याला आठवण पडते सणवार आल्यावर किंवा देवकार्यामध्ये किंवा लग्नकार्यामध्ये. मग त्या सुपारीला अगदी हिऱ्या मोत्या मण्यांनी सुंदर नटवून सप्तपदीसाठी पाट्यावर काय सजवलं जातं, किंवा रुखवतामध्ये यज्ञकुंडा शेजारी भटजी बनवून बसवलं काय जातं. हीच ती सुपारी. छाटलेल्या आंब्याचे बोखे पत्र्यावर पडलेले. दादांनी ते खाली झाडून काढले. आमचे दो भाई दोनो तबाही शेतात शेरू, कोंबड्या आणि बाबांच्या टिलर सोबत तबाही करत होते. अरू दादूचं अनुकरण करत होता. अशी मोकळी एंट्रान्स दिसते स्वच्छ, पण डोळ्यांना तिची सवय व्हायला वेळ जाईल. हिरवा आच्छादन होतं ना पहिले इकडे. असो, चेंज इज द ओनली कॉन्स्टंट इन दिस वर्ल्ड.